मिरची लावले, टोमॅटो, तोंडलीचा वेल, मुळा लावले, नवलकोल, कसल्या शेंगा आहेत या, किती सडा पडलाय ना. आमच्या सगळ्या ड्रॅगन फ्रूट वाकल्यात. यो बेटा, फक्त आम्ही दोघींनीच नाही, आम्ही सगळ्या बहिणी इथे आलेलो आहोत ना, तर आम्ही सगळ्यांनी आता ना एकच प्रकारचे ड्रेस घातले होते आणि ते आम्ही ऋषुताईकडून घेतले होते. आमच्या प्रत्येकीचा कलर मस्त होता, एक वेगळा वेगळा, प्रिंट पण थोडीफार वेगळी वेगळी होती. बोरं लागली आहेत, त्याला विषारी म्हणतात, गावठी गुलाबाची. दुसऱ्या पण साड्या तुम्हाला दाखवून देते. कुकर मध्ये पोपटी बनवण्याचं ही गावठी तूर आहे. चिकू पिकलाय की नाही हे कसं ओळखायचं? तिचं नाव काय दादा? कर्दळीचं, बेलची केळी, शेंगा. चला आपण जरा फेरफटका मारून येऊया. बघा कागड्याच्या फुलांचा सडा बघा किती पडलाय, किती सडा पडलाय ना, सुंदर. गेले कित्येक दिवस आम्ही कागड्याची फुलं काढून त्याच्यापासून देवांसाठी हार बनवतोय. तर जितकी फुलं काढतोय तितकी ती जास्त बहरतायत, काढतोय ती बहरतायत. किती सुंदर. हे आहे आमचं गावठी गुलाबाचं झाड. ही पण गावठी गुलाबच आहेत. आणि हा आहे पाचू. आता मार्गशीर्ष गुरुवारमध्ये मी देवीला पाचू व्हायचे, तर 1-2 कमेंट्स आल्या होत्या की पाचूचं झाड कसं असतं दाखव. हे बघा, ही अशी पानं असतात आणि ही अशी त्याला फुलं असतात. ही अशी या बोली. ड्रॅगन फ्रूटचा काही हा सीझन नाही आहे, त्याच्यामुळे आमच्या सगळ्या ड्रॅगन फ्रूट वाकल्यात आणि त्याच्यासाठी जे स्ट्रक्चर लागतं ना ते पण कोलमडून पडलंय, कारण की त्या ड्रॅगन फ्रूटचं वजन झालंय जास्त त्या झाडांचं. त्याच्यासाठी प्रॉपर स्ट्रक्चर हवं. हे तर सगळं तुटले आहेत, ते कोलमडलेत. ही आहे मामुर्डी, आम्ही याला मामुर्डी म्हणतो. अलिबागची पोपटी रेसिपी फेमस आहे. मडक्यामध्ये नॉनव्हेज शिजवतात किंवा व्हेज पोपटी पण असते, तर त्याच्यामध्ये हा पाला टाकला जातो. मामुर्डी, बामुर्डी असं म्हणतात. आता सध्या सीझन चालू आहे पोपटीचा. सध्या ना कुकरमध्ये पोपटी बनवण्याचं पपई छोटं ट्रेंड सुरू आहे. आय डोंट नो, आम्ही नाही बनवलेली, टेस्ट नाही केलेली कुकरमधली कशी लागते, पण मडक्यातली सुंदर लागते. गुरांसाठी पेंडा रचून ठेवलाय. राधू यो बेटा, हा आमचा गजा, हे आमच्या कोंबड्या आणि तिची पिलं, हे आमचे दादा आणि ही आमची म्हैस. हिचं नाव काय दादा? हिचं नाव हिचं ठेवलंच नाही ना, ती आधीची होती ती शांती. ही काय, तिचं नाव नाही ठेवलेलं. तिची घालतायत दादा मस्तपैकी आंघोळ. ती होतीये फ्रेश. शेतामध्ये भाजी लावली आहे मस्त, जास्त नाही लावली यंदा, थोडीशीच लावलेली आहे. पण हे कोंबड्या नको करतात ना, त्याच्यामुळे थोडीशी जाळी लावले. कोंबड्या बाहेर आहेत, आतमध्ये भाजी आहे. हे लावले टोमॅटो. हे टोमॅटोच्या 2-3 आळ्या केल्यात लाईनी, आणि इकडे ही मिरची लावले 1-2 लाईनिंगमध्ये. तिकडे काय लावलंय बघूया. आरू इथे आला ना, तर आरू बोलतो दादूचे टब इथे का ठेवलाय. तर ही टाकी होती पाण्याची, ती अर्धी कापून घेतली. ॲज अ स्विमिंग पूल म्हणून ह्याच्यात पाणी भरून, स्वच्छ पाणी भरून पोरांना ह्याच्यात डुंबायला लावायचं. ही लावली तोंडली, मला वाटतं, नॉट शुअर, पण आय गेस तोंडलीचा वेल आहे हा. इकडे थोडासा मुळा लावलेला आहे. इथे मला वाटतं अल्कोल लावलाय, थोडासा अल्कोल, नवलकोल, अल्कोल. 1-2 वर्षांपूर्वी जेव्हा आरू माझ्या पोटात होतं त्यावेळेला मी व्हिडिओ केलेला शेतात, त्यावेळेला नवलकोल लावला होता त्याचा, आणि मी बोलत होते अल्कोल लावलाय. तर खूप कमेंट्स आला, अल्कोल काय बोलते, नवलकोल बोल. अरे आमच्याकडे नवलकोलला अल्कोल म्हणतात, अल्कोल, नॉट अल्कोहोल, अल्कोल. तर तुम्ही माझी त्यावेळेला थट्टा उडवलेली, अल्कोल काय, अल्कोल, नवलकोल. येस नवलकोल, पण आमच्या भागामध्ये त्याला अल्कोल म्हणतात. इथे थोडीशी कोथिंबीर टाकली. ही बोरीला बोरं लागली आहेत, पण ही बोर आपली नाही आहे. या तुरी आपल्या आहेत, पण त्या कवळ्या आहेत अजून, ह्याच्यात काय दाणा तयार झाला नसेल, अजून वेळ आहे. ही गावठी तूर आहे, गावठी तूर. आणि हे शेंगा, गावठी शेंगा, पावट्याच्या वालाच्या असा वेल आपल्याला टाकायची आहे. एक मोठी टांग. या शेंगा कसल्या आहेत सांगा कमेंट करून. बघा कसल्या शेंगा आहेत या कमेंट करून सांगा. त्या अजून वाढायच्या आहेत, मोठ्या व्हायच्या आहेत. या इट्टू पिट्टू आहेत. या कसल्या शेंगा आहेत सांगा कमेंट करून लवकर. यंदा आम्ही भरपूर भाजी नाही लावलेली दरवर्षी सारखी, दरवर्षी शेतं भरलेली असतात, पण यंदा अगदीच थोडंसं आमच्यापुरतं लावलेलं आहे. हे आहे आमचं चिकूचं झाड. चिकू कसा ओळखायचा, पिकलाय की नाही पिकलाय
ह्याच्यासाठी आता मला ट्रिक कळलेली आहे, आमच्या आईंनी दाखवलेली आहे, तुम्हाला पण दाखवते. ओके, तर हे आहे आमचं चिकूचं झाड, ही आहे आमची चिकू पाडायची आकडी आणि हे आहेत आमचे चिकू. तर चिकू पिकलाय की नाही हे कसं ओळखायचं, तर हे त्याला असं थोडंसं ओढलं नखानी, थोडंसं हलक्या हाताने ओढली रेष चिकूवर, हे आपल्याला ग्रीन दिसतंय ना आतमध्ये, याचा अर्थ हा अजून पिकलेला नाही आहे आणि हा एवढ्या लवकर तोडला नाही पाहिजे, हा अजून झाडावरच ठेवूया, ह्याची अजून तोडायची वेळ आलेली नाही आहे. आमच्या आईंनी बरीच अशी नखं मारलेली आहेत बघायला की एखाद चिकू तोडला पाहिजे की नाही. हां, हे 2-4 दिवसांपूर्वीचे हे निशाण असतील. तर ही ट्रिक मला आईंकडूनच कळलेली आहे की हे असं नख मारून बघायचं आतमध्ये जर आता हा बघा, ह्याला हिरवा रंग निघाला नाही ना, ह्याला असा रंग निघाला थोडा मातकट, सो हा तोडून जर आपण पिकवला तर हा लवकर पिकेल, हा आपण तोडू शकतो, हा 1-2 दिवसात पिकून जाईल. या उलट हा नाही पिकणार, हा अजून तोडला नाही पाहिजे कारण ह्याचा हिरवा निघाला रंग आतून. साईजवर नसतं ते शक्यतो, काही चिकू छोटे काही मोठे असतात, पण हे असं ओढल्यावर जर एकदम हिरवा रंग निघाला तर याचा अर्थ तो अजून पिकला पाहिजे, आणि साधारण असा रंग निघाला थोडा मातकट असा तर याचा अर्थ हा आपण तोडून पिकत घालू शकतो. 1-2 दिवसात हा चिकू एकदम गोड होईल. हे आहे कर्दळीचं फूल. मी बरोबर सांगते की चूक ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, याला कर्दळीच म्हणतात का अजून काही म्हणतात. हे असं असतं त्याचं झाड. पपई छोटू छोटू आहेत, वेळ लागेल व्हायला. ही वेलची केळी दिसतात का, काळोख येतोय. वेलची केळी. ही आहेत घाणेरीची फुलं. काही जण याला विषारी म्हणतात, काही जण याला औषधी म्हणतात. ह्याची ही अशी फळं असतात, ही अशी, आणि ही खातात, चांगली असतात, कुठल्या तरी आजारावर चांगली असतात म्हणे, पण काही जण यांना विषारी पण म्हणतात. तर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात, याचे काय उपयोग आहेत, तोटे आहेत, आणि ही फळं तुम्ही तुमच्या लहानपणी खाल्ली आहेत का, ह्याची चव कशी असते ते कमेंट्समध्ये सांगा. आमचे ड्रेस नोटीस केलेत सेम प्रकारचे, आणि फक्त आम्ही दोघींनीच नाही, आम्ही सगळ्या बहिणी इथे आलेलो आहोत ना, तर आम्ही सगळ्यांनी आता ना एकच प्रकारचे ड्रेस घातले होते आणि ते आम्ही ऋषुताईकडून घेतले होते. आमच्या प्रत्येकीचा कलर मस्त होता, एक वेगळा, प्रिंट पण थोडीफार वेगळी होती, पण अदरवाईज पॅटर्न सेम आहेत. ऋषुताईकडून आम्ही घेतलेले आहे, तिच्या हातामध्ये पण एक असे आहे ब्लाउज पीस. 350 फ्री शिपिंगला येणार आहे. 1 मीटरचं ब्लाउज पीस आहे. 1 मीटरचा आहे. ओके, पैठणीचा ब्लाउज पीस खूप आजकाल ट्रेंड मध्ये आहेत, आणि कसं खूप साऱ्या साड्यांवर तुम्ही घालू शकता, कारण पैठणीमध्ये ह्याच्यामध्ये भरपूर कलर असतात ना, तर ही साधारण एक शेड तुम्ही खूप साऱ्या वेगळ्या साडीवर कंबाईन करू शकता. मजेंटा, हा सुंदर असा पीच कलर, वाव, थोडासा ऑरेंज शेड मध्ये, हा, आणि हा रेड कलर, असे 5 प्रकारचे आहेत. कोणत्याही काठपदरच्या साडीवर पण खूप सुंदर दिसतील. 350 रुपये फ्री शिपिंग. ओके, आपण जो आता ड्रेस वेअर केलेला आहे त्याच्यामधले हा एक पॅटर्न आहे. M to 3XL पर्यंत आहे. 799 फ्री शिपिंगला आहे. ओके, M to 3XL खूप सुंदर येणार आहे. कॉटनचं फॅब्रिक आहे, कॉर्ड सेट आहे. ओके, लॉंग वाला. ओके, आणि हा सुंदर मॅक्सी. आहा, 350 कलर बघ, शिपिंग आहे. आपण खूप सुंदर आणि खूप कॉटन होणार आहे. कॉटन मध्ये फ्री साईज मध्ये आहे. कलर बिलर जातो का? कलर एकदा म्हणजे मिठाच्या पाण्यात टाकायच्या, पण शक्यतो नाही जात. एकदा टाकून बघायच्या मिठाच्या पाण्यामध्ये. M to 3XL पर्यंत ताई मस्त यूज करू शकतात. M to 3XL. आपला प्रजासत्ताक दिन स्पेशल पाहिजे असेल कुठल्या ताईंना, हा, आता जानेवारी 26 जानेवारीसाठी तो पण तुम्हाला मिळून जाईल. M to 3XL. मकर संक्रांतीसाठी पण तो आहे. समजा कोणी असे पण लखनवी कुर्तीचे खूप कलर असतात. ओके, मी आता सध्या मकर संक्रांत आणि 26 जानेवारीचा आलेला आहे जवळ, त्याच्यासाठी म्हटले हे दाखव. आणि साड्या मकर संक्रांतीसाठी वगैरे आहेत ना. हे बघा, हे अनन्यास बुटीक म्हणून ताईचं पेज आहे, भरपूर सारं कलेक्शन ती दाखवत असते. हा, ते इथे चेक करा. अनन्यास बुटीक ज्वेलरी आहे, साड्या आहेत खूप साऱ्या छान. आता हे आपण ड्रेसेस बघितले, रेडीमेड ड्रेसेस, मॅक्सी, ब्लाउज पीसेस, भरपूर काय ते दाखवत असते.
रात्री 10 वाजता ताई त्या चॅनलवर लाईव्ह पण घेत असते, तर तिकडे तिच्याकडे असणारी वेगळी वेगळी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळू शकते. आम्ही सगळ्या कशा दिसतोय बघायचं आहे, बघून घ्या झलक. आम्ही जे पॅटर्न घातलंय ना ते पण छान आहे, एकदम कम्फर्टेबल. कुठे ट्रॅव्हलला जायचं असेल, डेली वेअर साठी जरी असेल, वेअर तर खूप सुंदर आहे. एक्झॅक्टली, खूप कम्फर्टेबल आणि कॉटन आहे, क्वालिटी पण छान आहे आणि वेगळे वेगळे पॅटर्न्स आहेत. अप्रतिम, बिलकुल कलर पण जाणार. साईज पण आमची वेगळी आहे. आता मी जो वेअर केलाय तो डबल एक्सेल आहे. प्रत्येकाने वेअर केलेला वेगळी वेगळी साईज आहे त्यांच्या बॉडी प्रमाणे. एक्सेल मध्ये कुठला पण तुम्हाला पाहिजे, आम्ही जो वेअर केलेला आहे त्याच्यामध्ये, आणि मी हा जो एक दाखवला ना हा तो एक आहे, तुम्हाला मिळून जाणार आहे 799 फ्री शिपिंगला. ओके. तिने किती ड्रेसेस आणलेले? आपण एवढ्या जणी, आपण 6 जणी आणि हा 7वा. 7 ड्रेसेस तिने आणलेले, त्यातले 6 तर इथेच संपले आमचे, आम्हीच घेऊन टाकले. आपण तिच्याकडे अजून भरपूर आहे तिकडे तिच्या घरी. साड्यांचा व्हिडिओ तुम्ही एवढा पसंत केला, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर दॅट. अँड सेकंड ऑफ ऑल मी विचार केला की दुसऱ्या पण साड्या तुम्हाला दाखवून देते, म्हणून त्या सगळ्या एवढ्या बाहेर काढल्या. आणि मी थोडीशी रेडी पण झाले होते, ज्वेलरी वगैरे पण इकडे मी काढून ठेवली होती. बट आता मी नाही शूट करत आहे. आता वाजले 4:15, दादांना चहा द्यायची वेळ झालेली आहे, तर मी पहिले ते देऊन घेते. हे मी बघू आता उद्या परवा वगैरे शूट करेन, पण हे मला असंच ठेवून नाही जमणार. हे मला कपाडाच्या आत ढकलून द्यायला हवं, बिकॉज आय एम अ टॉडलर मॉम. सध्या माझं टॉडलर बाहेर आहे, तो यायच्या आधी ते सगळं आवरायला हवं. दादांना दिला चहा, थोडासा उरलाय तो मी घेते. एक आमंत्रण आलं ते घेतलं. आता लग्न सराई चालू झालेली आहे, आमंत्रणांना सुरुवात झालेली आहे. आरूसाठी लिटिल जॉयचे मी काही प्रॉडक्ट्स मागवलेले आहेत. त्याच्यामध्ये हे एक आहे मिलेट चिप्स. हा फ्लेवर आहे, मला वाटतं चीज फ्लेवर आहे. आणि अजून एक टँगी टोमॅटो फ्लेवरचं मी हे मागवलंय. ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी त्याच्यापासून बनलंय. 0 ट्रान्सफॅट आहे असं ते म्हणतायत. बेक केलेलं आहे, तळलेले नाहीयेत, असे आहेत. आपल्याला ते वाले खायची सवय झालेली आहे ना, लेज, आणि त्याच्यामुळे हे थोडे वेगळे लागतात. वाईट अजिबात लागत नाही, चांगले लागतात. इन्ग्रेडियंट्स मध्ये काय आहे? मल्टीमिलेट ब्लेंड, जे ज्वारी, फॉक्सटेल, तांदूळ आहे, त्याच्यात मका आहे, टॉपिओका स्टार्च, राईस ब्रॅन ऑइल, सॉल्ट, सीझनिंग मध्ये कॉर्न स्टार्च, कॉमन सॉल्ट, टोमॅटो, अनियन, गार्लिक, ड्राय मँगो, चिली, कोरिएंडर, जिंजर, ब्लॅक सॉल्ट, ऍसिडिटी रेग्युलेटर म्हणजे सिट्रिक ऍसिड, नॅचरल कलर, पॅप्रिका एक्स्ट्रॅक्ट आणि कर्क्युमिन एक्स्ट्रॅक्ट. नाउ लेट अस ट्राय दिस चीजी फ्लेवर. ऐसा है ये वाला. एवढा झूम चुकून झाला, अगं झुमावर का होत नाहीये. हा वाला जास्त छान आहे. मी हा मागवणार नव्हते चीजवाला, कारण मला ना कधी कधी चीजी प्रॉडक्ट्सवर थोडासा डाऊट येतो. बट दिस वन इज नाईस. आय लाईक दिस मोर दॅन द टँगी वाला फ्लेवर. चीजी मिंट फ्लेवर, नॉट जस्ट चीज. हे जास्त छान आहे. मी खातीये हे, मी खूप कमी व्हिडिओमध्ये दाखवते, कारण मला ते कसं तरी वाटतं की मी खाते आणि तुम्ही बघताय येण्यासारखं काहीतरी. पण ना एक व्हिडिओ पाहिला होता, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की खायचे व्हिडिओ खूप चालतात, ज्याच्यामध्ये लोक खाताना दिसतात ना ते व्हिडिओ खूप चालतात. काय इतरांना दुसऱ्यांना खायला खाताना बघताना, इतरांना दुसऱ्यांना खाताना बघायला काय एवढी मजा येते काय माहिती, पण ते व्हिडिओ चालतात. तर मी खाऊन दाखवते. आणि ही क्लिप मी ना आता माझ्या प्रिव्ह्यू मध्ये टाकणार आहे. हा आता बघूया हा व्हिडिओ किती चालतोय. खायची क्लिप टाकली ना. तिच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.